पुण्यामध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय. माझ्याबरोबर आता भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले गणेश बिडकर आहेत. त्यांनी स्वतः आता सहकुटुंब वोटिंग केलेलं आहे. काय सांगाल, वोटिंग तुम्ही केलेलं आहे, कशा पद्धतीने एकंदरीत उत्साह पाहायला मिळतोय मतदारांमध्ये? मतदान करून आलोय आणि हा लोकशाहीने दिलेला सर्वोच्च अधिकार आज मी आणि माझ्या पत्नीने इथं बजावलाय. एक प्रचंड उत्साह आपल्याला दिसतोय. आपण जर का बघितलं असेल तर सकाळी अजून 9ही नाही वाजले तर लाईनी या पेठात लागल्या आहेत आणि अत्यंत आश्वासक चित्र हे आम्हाला दिसतंय. कारण भारतीय जनता पार्टीने जे काही काम केलं त्याच्यामुळेच हा प्रचंड उत्साह नागरिकात दिसतोय आणि आमची सगळ्या जागा अत्यंत चांगल्या फरकाने निवडून येतील असं मला या ठिकाणी आज वाटतं. एकंदरीत पाहायला गेलं तर या प्रभागामध्ये धंगेकर विरुद्ध बिडकर अशी चुरशीची लढत होते कायम, असं म्हटलं जातं. तुम्हाला वाटतं यावेळेस चुरशीची लढत होईल? विरोधक हा असतोच लोकशाहीत. तो कोण ना कोणतरी असणार आहे, त्याचं काही ना काहीतरी नाव असणार आहे. तुम्हाला असं वाटतं, पण भारतीय जनता पार्टीची लढत ही या प्रभागात कोणाशीच नाही. ही तर भारतीय जनता पार्टीचं काम, भारतीय जनता पार्टीचं केडर, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची फौज फार मोठी आहे. हे तुम्हाला उद्या जेव्हा निकाल येतील त्याच वेळेस दिसेल की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किती सक्षम आणि मजबूत. महायुती म्हणून तीनही पक्ष जे राज्यामध्ये एकत्र आहेत, त्या तीनही पक्ष इथे मात्र एकमेकांच्या विरोधात लढत असल्यामुळे त्याचा कुठेतरी फटका बसेल की फायदा होईल? विरोधक विखुरलेले आहेत. आपल्याला इथं असं चित्र दिसतं एकमेकांच्या विरोधात लढते, पण अख्ख्या शहरभर विरोधक एकमेकांच्या विरोधातच आहेत. त्यांना एकजिन्सीपणा आलाच नाहीये पूर्ण शहरात. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा, आपापलं पॉकेट सांभाळण्यात आता एवढी मोठी काँग्रेस मोठी आहे, एकदम छोटी झाली आहे. उद्धव सेनेचा तर मला कुठं शहरात आज मी निवडणूक प्रमुख म्हणून काम करतोय भारतीय जनता पार्टीचा, मला अस्तित्व जाणवत नाहीये. आणि त्यामुळं विरोधक भारतीय जनता पार्टीचा आता सक्षमरित्या कोण दिसत नाहीये. तर आमच्या मित्रपक्षातलेच काही उमेदवार हे त्या ठिकाणी त्यांचे पॉकेट्स त्या ठिकाणी दिसून येतात, परंतु प्रबळ असे विरोधक भारतीय जनता पार्टीला शहरात आज दिसत. वहिनींशी आपण बोलूयात. काय सांगाल, इतके तुम्ही निवडणुका, मतदानाची प्रक्रिया इतक्या वर्षांपासून जवळून पाहताय, धाकधूक वाटतेय का आज थोडीशी? धाकधूक अजिबात नाहीये. आणि हा जर सकाळपासूनचा उत्साह आहे ना, हा भारतीय जनता पार्टीला बहुमताकडे नेणारा प्रवास आहे असं मी म्हणेन. म्हणजे धाकधूक नाहीये, हे सगळ्यात पॉझिटिव्ह कमेंट म्हणावी लागेल की धाकधूक वाटत नाहीये. उत्साह तितकाच आहे, जितका मतदारांमध्ये आहे तितकाच उत्साह सगळ्या उमेदवारांमध्ये सुद्धा असलेला पाहायला मिळतोय. कसब्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सगळेच मतदार आता बाहेर पडलेले आहेत. गणेश बिडकरांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि अशाच पद्धतीने इतरही मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.